गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये. कसे आहेत तुम्ही? मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असाल. आणि आता माझा अवतार बघा किती घाणेरडा आहे. चला ते सोडा. इतक्या महिने व्लॉग्स का नव्हते येत? कारण की माझा डेली रुटीन तुम्ही तोच बघून तुम्ही कंटाळले असते. म्हणून मी इतक्या महिने, दिवस पण नाही महिने, मी व्लॉग्स नाही काढले. आणि तो डायरेक्ट आज काढते. आणि आज आहे 25 एप्रिल 2026. या टायमाला मी व्लॉग काढते. तर ह्या निमित्ताने काढते की माझ्या पप्पांचा बड्डे आहे आणि आम्ही आता बाहेर चाललेलो आहोत. ते तुम्हाला समजेलच नंतर आम्ही कुठे जातोय ते. बस एवढंच. आणि एक माझ्यासाठी खूप खुशीचं पण आहे की पुढच्या हफ्त्यामध्ये आम्ही चाललोय फिरायला. ते पण तुम्हाला समजेल तेव्हाच्या व्लॉगमध्ये की आम्ही कुठे जाणार आहोत फिरायला. आणि मी आता बॅकपॅक करायला घेतले. हे बघा, एवढे सर्व माझे नवीन कपडे आहेत. मी तुम्हाला दाखवतेच. बस असंच राहा, कनेक्ट राहा माझ्या व्लॉगमध्ये लास्टपर्यंत. आता मी ट्राय करणार आहे की माझे व्लॉग्स यावी, कारण की इतका मी ब्रेक घेतला आहे ना. गेले कितीतरी महिने झाले आहेत, 7 का 8 महिने झाले आहेत मी व्लॉग्स नाही टाकत आहे. 7 का 8 कमी का जास्त झालेत मला पण नाही माहिती. ठीक आहे, समजून घ्या गाईस तुम्ही पण, कारण की थोडं मला पण हे व्हायचं. आणि बस बाकी काय नाही. डेली रुटीन तुम्हाला काहीच दाखवू मी. माझं डेलीचं रुटीन तेच चाललेलं. कॉलेजला जा, कॉलेजवर नाही या, बसून राहा घरात. काहीच मला कंटेंट मेन म्हणजे मला कंटेंट नव्हतं भेटत, म्हणून मी त्यावरणाने पण व्लॉग्स मी बंद केलेले. बस आता आज आहे पप्पांचा बड्डे. मी परत एकदा सांगते तुम्हाला. ठीक आहे, या निमित्ताने मी हा व्लॉग चालू केला आहे. सो आता आपण भेटूया म्हणजे मी तुम्हाला दाखवते. मी आता हे बघा, एवढ्या कपड्यांची मी नवीन कपड्यांची शॉपिंग केलेली आहे. इकडे पण आहेत दोन टी शर्ट्स आहेत. परत हे ब्ला 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 आहेत, कपडे आहेत भरपूर सारे. ते मी आता बॅकपॅक करते, कारण की मी तसं तुम्हाला सांगितलेलं आहे आम्ही पुढच्या हफ्त्यात फिरायला चालले म्हणून. त्यासाठी पण मी खूप खुश आहे. तो पण व्लॉग येईलच, लवकरच येईल. ठीक आहे, मी आता बॅकपॅक करून घेते. आणि कारण की मला रेडी पण व्हायचं आहे. आणि तुम्ही एवढं पण नोटीस करता, मी हर एक व्लॉग मॅक्सीवरच चालू करत असते. एक गाईस कम्फर्ट झोन आहे बाई. घरात राहायचं, मग कशाला चांगले कपडे घालायचे ते सोडा. आता मी बॅकपॅक करते आणि मग रेडी व्हायला घेते. जेवण वगैरे बनवून झालं, नंतरला जेवण. पहिलं बॅकपॅक करून रेडी होते मग. सो आता मी कपडे घालून केस वगैरे बांधून झाले आहेत. फक्त थोडं म्हणजे मेकअप करायचं आहे. जास्ती मेकअपला करणार, थोडीशी तयारी करायची आहे फक्त. बस साधी पावडर, टिकली, लिपस्टिक, काजल एवढंच असतं माझं. ठीक आहे, तेवढंच म्हणजे रेडी व्हायचं बाकी आहे. कपडे सगळं झालं, फक्त मेकअप बाकी आहे. आणि आता मेकअप वगैरे करून झालं की आम्ही निघू. आणि पप्पाने आम्हाला 5चा टायमिंग दिलेला आणि आता 5:03 झालेत, 5:03 झालेत. सो आम्ही कधीच टायमावर रेडी नाहीच होत आहोत. तर ठीक आहे, मी आता होते रेडी आणि मग तुम्हाला मी माझा फायनल लुक दाखवते. माझं जेवण वगैरे झालं आणि मी आता रेडी झालेली आहे. बघू शकता माझा मेकअप. मी जसं तुम्हाला बोललेली मी नॉर्मलच करणार आहे तसं. बस थोडंसंच केलं आहे, जास्ती काय नाही. फक्त काजल लावले, लिपस्टिक लावले आणि थोडं टिंट लावलं बस. आणि टिकली लावले आणि पावडर. बस थोडंच बोलून मी एवढं सगळं लावलं आहे. ठीक आहे, आणि मी कशी दिसते मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. हा आहे माझा OTT ऑफ द डे, आउटफिट ऑफ द डे. तर ठीक आहे, मी आता चालली फिरायला. तुम्हाला समजेलच कुठे चालले ते. आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मी मॅडमला गेला 1.5 तास झाला, अजून रेडी नाही झाली आहे मॅडम. आणि बस आम्ही फायनली निघालेलो आहोत. हा आहे माझा भाऊ, तुम्ही ओळखताच याला. आणि ही माझी दिदी. आम्ही रेडी झालो आहे आणि आता फायनली निघालो आहे आम्ही. हे बघा, शायनिंग मारायला आम्ही दिदीचा दुसरा फोन घेऊन चाललो आहे. लोकांना ओव्हर शाईन दाखवायला की माझ्याजवळ पण फोन आहे करून. आणि आता फायनली रेडी झालो आहे आणि निघतोय. आणि ही आहे माझी मम्मी. आम्ही निघालो. पप्पाच नाही अजून आले. बाय. गाडीत बसल्यावर भेटू.
मग पप्पांना पण दाखवते तुम्हाला, कारण की पप्पांचा पण बड्डे आहे ना. मग छान छान कमेंटमध्ये विश करा माझ्या पप्पा. आता आम्ही इकडे भंगार द्यायसाठी थांबलोय आणि इकडे आता भंगार देत आहेत मम्मी आणि दीदी. आणि हे माझे पप्पा आहेत. आणि माझ्या पप्पांचा बड्डे आहे म्हणून आम्ही चाललोय फिरायला. मी खूप वेळेला सांगितलं एकच लाईन तुम्हाला की आम्ही चाललोय फिरायला फिरायला फिरायला. आणि हा आहे आमचा भाऊ, येडा भाऊ आहे बस. आणि ते दोघी तिकडे भंगार. 25 रुपये आले वाटते का 30 रुपये. आणि बस आम्ही आता चाललो. तुम्हाला दाखवते मी कुठे चालले ते. दाखवू का सांगू? दाखवते. आता आम्ही आलेलो आहोत प्रशांत कॉर्नरमध्ये, ज्या आमच्या इकडे ओपन झालेलं आहे नवीन म्हणजे झाले जुनं. आणि हे बघा शॉपिंग चालू पण झाली आहे दोघांची. आम्ही पेढे घेतोय, मला पेढे खायचं म्हणून आम्ही पेढे घ्यायला आले. बस आता आम्ही आमचं पेढे वगैरे शॉपिंग वगैरे करतो. शॉपिंग म्हणजे पेढ्यांची शॉपिंग होणार आहे ऑब्व्हियसली. आता आम्हाला जे पाहिजे ते घेतो आणि मग आम्ही निघतो आमच्या ऑन दी वेला, कारण की आमची दीदी पण येते, तिच्यासाठी पण थांबलोय. म्हणजे माझ्या दीदीची मैत्रीण येते, तिला तुम्ही ओळखता, संचिता दीदी. सो आता तिच्यासाठी थांबलोय. ती आले की मग आम्ही निघू. हे बघा खूप सारं काय काय इकडे आहे. सो बस आता जे पाहिजे ते घेणार मी. आणि मग आम्ही प्रशांत कॉर्नरमधनं घेऊन आलेलो आहोत. आणि आमची दीदी पण आली आहे. तू तर मधीत आलाच पाहिजे. आणि आम्ही मलाई पेढे आणले, जे की आता आम्ही लगेच खाणार आहोत काढून. हे बघा आमची दीदी काढते लगेच. डिस्कशन चालू आहे मॅच बद्दल की पुढची मॅच कशा चालवतात म्हणून बोलली भिवंडीमध्ये आल्यावरती बघ. आणि पुढची मॅच कोण जिंकणार आहे? हे बघा आजूबाजूला मस्ती चालू आहे. सो ठीक आहे, आमच्या आता अशीच मस्ती गाडीमध्ये चालू असणार आहे. कारण की खूप कंटाळा, आम्हाला 1 ते 1.5 तास लागणार आहे आमच्या डेस्टिनेशनवर पोचायला. सो ठीक आहे, आम्ही भेटतो अशाच मध्ये भेटत राहते. आईज आम्ही रात्रीचा खेळ चाललाय. आम्ही ना अंधारातनं गाडी नेतोय. भूत हॉरर वाईब येतं, हॉरर वाईब. समोरनं गाडी आली, येऊ दे, तू लाईट बंद कर. हॉरर वाईब आलेली आहे. आणि आता आम्ही पोचू 5 मिनिटात. आम्ही दिसतच नाही. आता आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोचलोय, जे की आम्ही आलोय भिवंडीला, महाराजांच्या मंदिरात, जो ओपन झालेला आहे न्यूली, म्हणजे जुना झाला. बस शिवाजी महाराजांच्या मंदिरात आलोय. मी तुम्हाला दाखवते, थांबा. बाबा फर्स्ट टाइम आली आहे आणि बाहेरनंच एवढं भारी वाटतंय ना, आता आतमध्ये गेल्यावर किती भारी वाटेल ना. बस मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे आहे बाहेर, हे एंट्रन्स आहे. आता जायचा आतमध्ये. शिवाजी महाराजांची मूर्ती हे आहे. आणि इकडे आहे जिजाऊ. हे बघा. आणि आता आम्ही पाया पडतो, फोटोशूटिंग वगैरे करतो. हे बघा, इकडे आता महाराजांची स्टोरी आहे, म्हणजे सर्व असं डिटेलमध्ये आहे, फोटोजमध्ये दिलं आहे. इकडनं ते तिथपर्यंत लास्ट आहे. बस आता आम्ही ही स्टोरी बघतो पूर्ण. आणि मग आमचे फोटोशूटिंग वगैरे झाले. तिकडेपर्यंत लास्टपर्यंत एक आहे. आता आम्ही बघतो काय काय स्टोरी. हे बघा, रांगोळी काढली इकडे, मस्त वाटतं ना. सो आता आम्ही फिरतो सगळं. सो इथे म्हणजे अशी माहिती दिली मी, जसं तुम्हाला
मी जसं की तुम्हाला सांगितलं ना, फोटोज वगैरे, फोटोमध्ये फुल माहिती दिली आहे, महाराजांची स्टोरी दिली, हिस्ट्री दिली आहे. सो हे बघा, इकडे अफजल खानाला मारलेलं आहे आणि इकडे फुल डिटेलमध्ये स्टोरीज पण लिहिले, मराठीमध्ये पण लिहिले, इंग्लिशमध्ये पण लिहिले. आणि इकडे हे बघा, वाघनतीनी महाराजांनी अफजल खानाला मारलेलं, ते पण आणि त्यांचे हे काय बोलतात दीदी, त्यांचे हत्यार, महाराजांचे स्कॉट्स काय बोलतात, हां महाराजांचे स्वॉर्ड्स जे बोलते दीदी. हे बघा, हे सर्व इकडे दिलेलं आहे. आणि हे बघा, मीन्स जे होतं त्यांच्या जमान्यामध्ये ते सर्व दाखवलं इकडे. आणि मी परत येते तुम्हाला मंदिर दाखवते. मी मंदिर दाखवलेलं नाही आहे तुम्हाला, मी आता ही बॅक साईड दाखवते, नंतर परत एकदा फ्रंट साईड दाखवते तुम्हाला. हो आणि तुम्ही ना ह्या मंदिरात रात्रीच्या या, कारण की ना रात्रीच्या खूप म्हणजे एवढं भारी वाटतंय ना, खूप लाईटिंग वगैरे एवढी लावली आहे ना, तर खूप मस्त वाटतंय रात्रीच्या. म्हणून मी पण तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही रात्रीच्या या मंदिरामध्ये, खूप मस्त वाटतं, खूप. तुम्ही बघू शकता. बस हे कोण आहेत, बाजी प्रभू देशपांडे. हां, बाजी प्रभू देशपांडे, हीच त्यांची सेकंड. अजून हे पण आहे. बघितली ना, म्हणजे इकडे नाही बघितली, आहे काहीतरी व्ह्यू दिसतोय समोरनं मंदिराचा, खूप भारी वाटतंय. आणि आम्ही वरच्या बाजूला आलोय आता, मंदिराच्या म्हणजे वरती आलोय. आता वरती थोडेफार फोटोशूटिंग वगैरे करू आणि मग निघू. आता आम्ही चाललो परत एकदा बोलते, आता चाललो आम्ही घरी नाही म्हणजे जेवायला थांबणार आहोत. ऑब्वियसली पप्पांचा बर्थडे आहे, सो पार्टी तर बनती है, पापा के पास से पार्टी चाहिए. सो अभी हमको हमारे पापा लेके जाने वाले हैं ढाबे पे. मस्त हम लोग खाना खाएंगे. और वो रहा पीछे वाला मंदिर, पीछे वाला इकडे बहुत अच्छा लग रहा है. चलो हम फोटो शूटिंग कर रहे गाइस. तिकडे बघा, तिकडे शिवजीची मूर्ती पण आहे खूप मोठी. आता आम्ही हे बघा रस्त्यात चालता खाऊ खाते. मला इनी खाऊ आणून दिला, इनी पिशव्या भरून खाऊन आणला आणि आम्ही खायचं काम करतोय. तो बघा खेळायला पण लागला, मित्र पण बनली त्याची लगेच. आणि त्याची मित्राचं नाव श्रवण आहे. बघ श्रवण, तुला सोडलं त्यांनी, दुसरा मित्र बनवलं. सो गाईज, आता आम्ही पोचलेलो आहोत ढाब्यावर. ढाब्याचं नाव करिश्मा ढाबा आहे. आणि आता आम्ही चाललो जेवायला. ऑब्विसली जेवायलाच येणार ना ढाब्यावर, अजून कशाला. मम्मीला मम्मीला यायचं होतं, म्हणून मग आम्ही पण ठरवलं चला जाऊया आपण करिश्मा ढाब्यावर. आणि मम्मी सो ठीक आहे, हे बघा आम्ही सर्व फॅमिली आले. ऑर्डर देऊन आलो ना, आता आमची ऑर्डर देऊन झाले आणि आम्ही 4 जण बघा कशावर आले, पाळण्यावर आले. आम्हाला काम धंदे नाही आहेत, म्हणून आम्ही एन्जॉय करतो आता. म्हणजे ऑर्डर आली की जायचं पलत तेच काम आहे आता. बघा कशी लहान पोरांच्या ह्याच्यावर बस. आणि हे बघा ओव्हर ऍक्टिंगची दुकान.
लगेच खेळलेलं, परत इकडे खेळली बघितलं तर परत खेळायला चाललं. आणि आम्ही नितीशला सांगितलंय तिथे स्विमिंग पूल आहे तर जात नाही. सो गाईज हे काय बटर डबल एक्का आणि करिश्मा स्पेशल आहे. आणि हे अगोदर पण काहीतरी आलेलं ते आम्हाला नाही माहिती नाव. सो आता आमचं स्टार्टर आलेलं आहे, आम्ही खाऊन. आता आमचा मेन कोर्स आलाय बटर रोटी आणि बटर चिकन. हे ह्या प्रकारे संचिताचे 3 पॉइंट झालेत, तिचा 1 पण नाही. बघू आता कोण जिंकतंय. 7 पॉइंट पाहिजे. हिचा 14 पॉइंट गेलेला आहे गाईस. हे लोक डायरेक्ट आउट ऑफ स्टेडियम करतात. तर डायरेक्ट आउट ऑफ स्टेडियम. चला फायनली 1 पॉइंट झाला. इथे बघ आला. फायनली 1 पॉइंट झाला हिचा पण. आता या लोकांना खेळू द्या, आपण नंतर भेटूया कारण मला जाम. आम्ही चाललो घरी. आमचं पेट पूजा वगैरे झालं. हे बघा. ए बाबू काय बोलतोस? आम्ही चाललो आता घरी. घरी पोचल्यावर भेटू आता आपण डायरेक्टली. भिवंडीची एक ट्रॅफिक कधीच संपणार नाही. आणि ह्यांचं बघा काय चाललंय. ह्याला पोयम नाही आहेत बट गाणी सर्व पाठ आहेत. आम्ही फायनली घरी पोचलेलो आहोत आणि मला खूप झोप आली आहे. मी गाडीमध्ये ढुलक्या मारत होती आणि मी आता घरी जाऊन झोपणार आहे. म्हणून मी लिफ्टमध्येच ब्लॉग आता एंड करणार आहे. लिफ्ट म्हणजे जर आली बाहेर. आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि अगोदरच्या ब्लॉग नसतील बघितले तर लवकरात लवकर जाऊन बघा. बाय. लाईक शेअर सबस्क्राईब.